शासन आणि जनतेमधील दुवा म्हणून ग्रामसेवकांनी जबाबदारीनं काम केलं पाहिजे। गावच्या विकासासाठी नवीन संकल्पना आणण्याबरोबरच शासकीय योजनांच्या माध्यमातून निधी आणण्याचं कौशल्य ग्रामसेवकांनी आत्मसात केलं पाहिजे असं प्रतिपादन गोलिवडे गावचे सरपंच दिलीप पाटील यांनी केलं। पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे गावाला प्रशिक्षणार्थी ग्रामसेवकांनी भेट दिली। त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात सरपंच बोलत होते। ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींनी पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे गावाला भेट दिली। सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकाऱ्यांचे 45 दिवस निवासी प्रशिक्षण सुरू झालंय। त्याअंतर्गत पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे गावाला भेट देण्यात आली। सलग 5 निवडणुका बिनविरोध झालेल्या गोलिवडे गावानं विविध पुरस्कार मिळवले आहेत। जनकल्याणकारी योजना राबवण्यात हे गाव अग्रेसर असल्याचं गटविकास अधिकारी क्रांती बोराटे यांनी सांगितलं। दरम्यान सरपंच दिलीप पाटील यांनीही मार्गदर्शन केलं। ग्रामसेवक हा जनता आणि सरकार यांच्यामधील महत्त्वाचा दुवा आहे। त्यामुळे ग्रामसेवकांना गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशिक्षणाची गरज आहे। नाविन्यपूर्ण संकल्पना राबवण्यासाठी ग्रामसेवकांनी पुढाकार घेतला पाहिजे असं सरपंच दिलीप पाटील यांनी नमूद केलं। यावेळी हरिश्चंद्र शिंदे, अरुण बिडवे, सानिया बागवान, प्रवीण कुमार पोवार, स्नेहल शिंदे, मुख्याध्यापक रवींद्र माने उपस्थित होते।